लहानगा भीमराव, डोळ्यात स्वप्न होती, पण समाजाने त्याच्या वाट्याला अपमान लिहिला होता. तो शाळेत जायचा, बुद्धी हुशार, पण जात पाहून माणूस मोजला जायचा. वर्गात बसायला जागा वेगळी, पाणी प्यायला हात वेगळा आणि माणूस म्हणून वागणूक ती तर नव्हतीच. एक दिवसाची गोष्ट. भीमराव आणि त्यांचे भाऊ एका गावी वडिलांना भेटायला निघाले. तहान लागली होती. रस्त्यात एक विहीर दिसली, पण पाणी काढायला कोणी तयार नाही, कारण ते महार होते. तहान लागून जीव कासावीस झाला होता. शेवटी एक शेतकरी दुरून उभा राहून म्हणाला, मी पाणी ओततो, तुम्ही खाली धरायचं. तो माणूस जवळ यायलाही तयार नव्हता. पाणी मिळालं, पण अपमानाच्या धारांनी मन जखमी झालं. त्या क्षणी लहान भीमरावांच्या मनात काहीतरी पेटलं. ही तहान फक्त पाण्याची नाही, ही तहान आहे माणूस म्हणून जगण्याची. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, मी इतकं शिकेन की ही व्यवस्था हादरेल. मी इतकं मोठं होईन की कोणालाही माणूस म्हणून नाकारता येणार नाही. मी शिक्षणाला शस्त्र बनवेन. ही एक घटना नव्हती, ही एका क्रांतीची सुरुवात होती. तो लहानगा मुलगा पुढे जाऊन बनला तर भारतीय संविधानाचा शिल्पकार, कर दलितांचा आवाज, केर आणि कोट्यवधी लोकांचा मुसलमान. म्हणूनच बाबासाहेब फक्त इतिहास नाहीत, ते आशेची मशाल आहेत. तुमच्यावर अन्याय झाला तर तक्रार नाही, तयारी करारा, कारण शिक्षण हेच सर्वात मोठं बंड आहे. जय भीमराव, जय भीमराव, जय भीमराव.